चला आज मी बनवणार आहे झणझणीत अशी अंडा करी। इथे मी अंडी पहिली घेणार आहे उकडून। अंडी उकडून ठेवलेत। त्याच्यानंतर इथे वाटणाची तयारी करणार आहे। इथे मी 2 कांदे घेतलेत, थोडंसं खोबरं घेतलं सुक्कं, धने, तीळ घेतलेले आहेत, इथे आलं आणि लसूण। हे सगळं आता चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला, लाल होईपर्यंत असं छान भाजून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कोथिंबीर आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला। इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकते। तर तेलावर टाकायचे आपल्याला मसाले। तर इथे मी अंडा करीचा मसाला घेतला आहे, त्याच्यावर मध्ये ॲड करते लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला। तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। इथे तेल कोमट असतं ना तेव्हा मसाला टाकायचा, जास्त कडक नाही करायचं तेल, नाहीतर मसाला करपून जाईल। आणि त्यामध्येच वाटण ॲड करायचे, म्हणजे कसं भाजीला तर्री येते छान अशी। इथे बघा तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेतलेले चांगलं वाटण आणि मसाल्याला। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा बेसन पीठ, हरभरा डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि हे लगेच हलवून घ्यायचं आहे, ह्याच्या गुठळ्या होऊन नाही द्यायच्या। चांगलं असं हलवून घ्यायचं आपल्याला। आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहे गरम पाणी। भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला। हे बघा भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यानंतर टाकणार आहे मी मीठ, चवीनुसार मीठ टाका। आणि त्यानंतर आपल्याला अंडी टाकायचे आहेत। हे बघा अंड्याला मी असे चिरा करून घेतल्यात, जेणेकरून त्याचा मसाला पूर्ण ह्याच्या आतमध्ये जाईल। आता हळूहळू अंडी एक एक सोडून द्यायचे आहेत आपल्याला। बघा भाजी आपली रेडी झाली आहे आणि ह्याच्यावरती टाकून घ्यायची कोथिंबीर, झाली आपली भाजी।